मोठ्या मनानं पोलिसांना माफ करा। सोमनाथच्या मृत्यूबाबत धसांची दुटप्पी भूमिका। कराडला फाशी, सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफी का? सरपंच हत्येप्रकरणी आका म्हणत राज्यभर आरोपींना फाशी देण्याची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा समोर आलाय। सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा असं आवाहन भाजप आमदार सुरेश धसांनी केलंय। परभणीतील आंबेडकर अनुयायी सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। पोलिसांच्या बेदम मारहाणीनं मृत्यू झाल्याचा आरोप करत आंबेडकरी संघटनांनी मुंबईला धडक देण्यासाठी लॉंग मार्च काढला। मात्र नाशकात सुरेश धसांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि मोर्चाचा नाशिकमध्येच समारोप झाला। यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पोलिसांची कानउघडणी केली, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं योग्य होणार नाही असं अजब विधान त्यांनी केलंय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कानउघडणी आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। धस यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी समाचार घेतला। वाल्मिक कराडला एक न्याय आणि परभणी पोलिसांना वेगळा न्याय का? धस जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। तर सोमनाथच्या आईनंही धसांबाबत नापसंतीच व्यक्त करत पोलिसांना माफ करायचं असल्यास सोमनाथला परत द्या अशी उद्विग्न मागणी केली आहे। माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणार, मला लय फार ही चुकीचं बोलल्यात ही धस साहेब। हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही। आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या आणि हे करा, तुम्ही बोलणं ही चालू करा। नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या। हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं? मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका, एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये। ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य। बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितलाय। एवढंच नव्हे तर अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला फासावर लटकवण्याची मागणी केली। गँग्स ऑफ परळी म्हणत परळीच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आणि केवळ 150 किलोमीटर दूर असलेल्या परभणी पोलिसांचा मात्र धस यांना इतका पुळका का बरं आलाय असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।